सासू सुशीला आणि सून रीमा यांच्यातील भांडण दिवसेंदिवस चिघळत चाललेले होते. सुशीला घरात पारंपरिक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत होती, तर रीमा आधुनिक विचारांची आणि स्वतंत्र असल्यामुळे ती तिच्या पद्धतीनेच घराची कामं करत होती. घरात सणाची तयारी सुरू होती. सुशीला आणि रीमा किचनमध्ये काम करत होत्या. सुशीला रीमाला पारंपरिक भोजनाची तयारी करायला सांगत होती, तर रीमा तिच्या खास आधुनिक पद्धतीतून काही वेगळेच करून पाहत होती. आता काय झाले तुला? पारंपरिक पदार्थांची तयारी न करता तू अशा सणात वेगळे काय करणार आहेस? सुशीला खवळून विचारली. रीमाने उत्तर दिले, आता काळ बदललेला आहे सासूबाई, तुम्हाला हा बदल स्वीकारावा लागेल. सण हा आधुनिक पद्धतीने साजरा करायला हवा. आता या दोघांच्या भांडणांचे समाधान करण्यासाठी सासऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी एक उत्तम मार्ग शोधून काढला. दोघांनी सणाच्या दिवशी एक एक पदार्थ बनवायचा आणि एकत्र ठेवून एक मोठा भोजन उत्सव साजरा करायचा. घरातील सर्व सदस्यांनी हा सामंजस्यपूर्ण उपाय पसंत केला आणि रीमा, सुशीला या दोघांनीही समजून घेतले की एकमेकांची विचारधारा आणि पद्धत स्वीकारणे किती महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे सुशीला आणि रीमा यांनी आपले भांडण मिटविले, एकत्र येऊन सणाचा आनंद घेतला.